बदलापूरची जी घडलेली घटना आहे ती घटना अत्यंत हृदयद्रावक आणि अत्यंत संताप आणणारी, चीड आणणारी, राग आणणारी, जेवढे म्हणून संतापाला जी काही विशेषणं असतील अशी ही घटना घडलेली आहे। दोन चिमुरड्या मुली, त्या दोन चिमुरड्या मुली बाथरूमला जातात काय आणि त्यावेळेला तिथलाच कर्मचारी त्या मुलींवरती अत्याचार करतो। हे किती भयावह चित्र आहे। याचा सगळ्याचा परिणाम आज आमच्या मुली शाळेला जाताना, कॉलेजला जाताना त्यावरती होणार आहे। प्रत्येक पालक ज्यावेळेला आपल्याला शाळेमध्ये पाठवतील, विद्यार्थ्यांना शाळेला पाठवतील, त्यावेळेला ते हजार वेळा विचार करतील। त्यांना घरामध्ये ही काळजी सतत लागून राहिलेली असणार आहे की माझं मूल, मग तो मुलगा असू दे आणि मुलगी सुद्धा असू दे, कारण एवढ्या लहान बाळावरती, मुलांवरती सुद्धा अत्याचार हल्ली केले जातात। हे पालक म्हणून मला अतिशय वाईट वाटतं। एक शिक्षक म्हणून मला जर सांगायचं असेल तर पालकांनी आता आपापल्या शाळांमध्ये पालक सभा घ्याव्यात, शाळेकडे आग्रह धरावा, व्यवस्थापनाकडे आग्रह धरावा आणि तिथं पालक सभा घ्याव्यात आणि पालक सभांमध्ये हा विषय जोरदारपणे मांडला गेला पाहिजे। त्या प्रत्येक संस्थेनी, प्रत्येक शाळेनी, प्रत्येक कॉलेजनी, महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्याच प्रत्येक संस्थेनी याविषयी उपाययोजना करणं फार गरजेचं आहे। मग तुम्ही पालकांना व्हॉलेंटियर म्हणून नेमा, मुलांना आणि मुलींना गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय शिकवा। आता याच्यामध्ये आपण सगळेजण म्हणतो की मुली 7च्या आत घरात आल्या तर हे प्रश्न सुटतील, पण चिमुरडी मुलगी, त्या चिमुरड्या मुलीला 7च्या आत घरात येण्याची बंदी आम्ही का म्हणून घालावी? ती शाळेसाठी गेलेली आहे मुलगी, चुकीचं आहे। त्यामुळे सगळ्या पालकांनी याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे आणि सगळ्या शिक्षकांनी सुद्धा हा विषय जोरदारपणे लावून धरला पाहिजे। शाळांमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं टॉयलेट ब्लॉक आहेत त्या टॉयलेट ब्लॉकच्या ठिकाणी CCTV यंत्रणा प्रत्येक शाळेनं बसवणं इथं शासनानं कंपल्सरी करावं। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी या सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांना हे संरक्षण द्यावं आणि हा विषय केवळ कागदावरती न राहता 2 दिवस वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनेल्सवरती न येता हा विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे। आणि न्याय यंत्रणेला देखील मी विनंती करते की या प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवल्या जाव्यात, अशा विषयांचे निकाल ताबडतोब लागावेत आणि त्या गुन्हेगारांना, त्या नराधमांना अत्यंत कठोर अशी शिक्षा त्यांना लाभली पाहिजे। त्यांना केवळ फाशी पुरेशी नाही आहे, फाशीनं आमच्या मुलींचा जीव परत येत नाही, त्या मुलींच्या वरती आयुष्यभरासाठी जे उमटलेले व्रण आहेत ते परत येत नाही। त्या मुली, आता छोट्या मुलीसुद्धा शाळांमध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत, कचरत आहेत, त्यांचे पालकसुद्धा कचरत आहेत। तर त्यासाठी मी न्याय यंत्रणेला विनंती करते की अशा ज्या केसेस आहेत त्या केसेसचे निकाल हे लवकर लावावेत आणि त्यामध्ये अत्यंत कठोर शिक्षा द्यावी। मुलींनासुद्धा मी विनंती करते की तुमच्याकडे केवळ कराटेच्या क्लासला जाऊन उपयोग नाही, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं मी सगळ्या माध्यमांना सांगू इच्छिते की अशी कुठलीही घटना घडली की मुलीचा चेहरा लपवलेला, मुलीच्या तोंडावरती हात घेतलेला, या पद्धतीनं मुलींचं चित्रण केलं जातं ते पहिल्यांदा बंद करा। आमच्या मुली माना खाली घालून कधीही राहणार नाहीत। आता मुली पेटलेल्या आहेत, मुलींच्या आयासुद्धा पेटलेल्या आहेत, वडिलांना सुद्धा या गोष्टींची काळजी आहे। समाजामध्ये ही तयार झालेली जी ही धग आहे, ही धग सगळ्यांनी अशीच पेटती ठेवावी आणि या विषयावरती सर्वांनी मिळून तोडगा काढावा, हे मी सगळ्यांना आवाहन करते। धन्यवाद।